आर्टिस्ट हा स्वमग्न अवस्थेत जास्त असतो. हो. म्हणजे मी पण आता जे स्कूलला आर्टला डीन असताना एकदा माझ्याकडे एक वॉचमन सांगत आला, हो. म्हणजे सर म्हणे एक विद्यार्थी रात्री 11 वाजता आलेला आहे म्हणे, कंपाऊंड वॉल ओलांडून ठक ठक करतोय म्हणे त्या दगडावरती, तर त्याला काय करू, पकडून आणू का? तर ही तर वेळ नाही आहे ना. म्हटलं नाही, म्हटलं मला बघू दे तू काय करतोय. मग मी तिथे गेलो त्याच्याजवळ, तर त्याचं जे एक दगडापासून ते शिल्प करतात, तर त्याचं काहीतरी नाक किंवा डोळे असं काहीतरी तो हे करत होता, त्याचं ते हत्यार असतं त्याचा वापर. तर मी त्याला विचारलं, म्हटलं का रे तू हे करतोय ठीक आहे, तुला हा जो वर्किंग जो टाइम आहे त्यात तुला हे शक्य नाही आहे का? तू आता का आला इथे रात्री? सर म्हणे त्यावेळेस तू माझ्या डोक्यामध्ये रात्री 10 झोपत असताना माझ्या डोक्यात आयडिया आली म्हणे की या पुतळ्याचं नाक कसं असावं, डोळं कसं असावं, आणि ती उतराळ करता मी लगेच लोकल पकडून विचारलं, बांद्राला त्यांचं हॉस्टेल आहे, तिथून आलं म्हणे, आणि मी हे काम कारण माझ्या मनात ना ती जर एकदा गोष्ट चालली गेली तर मी ते करू शकणार नाही म्हणे. माझी विनंती आहे म्हणे, मला अजून एक 2-3 तास तिथे वेळ द्या. मी काही चोरीमारी करायला इथे आलेलो नाही, माझी कला दाखवण्यासाठी आलोय नाही सर. कधी पायावर तो पडला त्याला म्हटलं ठीक आहे तू कर. आणि मग नंतर सर्क्युलर काढलं, म्हटलं इथे 24/7 हे कॉलेज ओपन राहील, कलाकारांनी केव्हाही यावं आणि आपलं काम करावं. कारण हे जोपर्यंत त्याला तुम्ही जर 10 ते 5 या वेळात बांधाल ना, कसं आहे, त्याला कधी त्याला किक येईल, कधी एखाद्या कविता करणाऱ्याला जसे मध्येच कविता सुचते मग तो कुठेतरी जाऊन लिहितो, तसं तो प्रकार आहे.